राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना दुधमल. आपण ऐकतात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भारतीय बनावटीच्या संचार उपग्रह जीसॅट 16चं यशस्वी प्रक्षेपण. आज मतदार याद्याच्या पुनर्निरीक्षणाची विशेष मोहीम. कृषी पंपाच्या वीज तोडणीला स्थगिती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर. 16 तालुक्यामध्ये पाणी टंचाई परिस्थिती जाहीर. अनुसूचित जाती नवबोध युवकांसाठी सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण. 11 डिसेंबरला नांदेड येथे निवड चाचणी. आता बातमीपत्र विस्ताराने. भारतीय बनावटीचा संचार उपग्रह जीसॅट 16चं काल अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आलं. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 2:10 हा उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. गेले 2 दिवस खराब हवामानामुळे या उपग्रहाचं प्रक्षेपण रद्द होत होतं. काल फ्रेंच गुयान येथील कोरू शहरातील स्पेस सेंटर मधून हा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला. भारताच्या या नव्या उपग्रहामुळे रेडिओ, टीव्ही प्रसारण आणि टेलिफोन ऑपरेशन यासारख्या क्षेत्रात भारत आपलं स्थान अजून बळकट करणार आहे. मतदार यादीतील दुबार नावे वगळण्याबाबत मतदारांनी स्वतःहून अर्ज करावेत असे निवडणूक कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे. सलग 2 रविवारच्या सुट्ट्यांच्या दिवशी मतदान केंद्र अधिकारी विशेष मोहिमेअंतर्गत संबंधित मतदार केंद्रावर उपस्थित राहतील. त्यासोबतच राजकीय पक्षाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकर्ता हे सुद्धा उपस्थित राहू शकतील. मतदान केंद्रावर नमुना 6, 7, 8 अ या पत्रात दावे हरकती स्वीकारल्या जातील. त्याबाबतची पोचही दिली जाईल. मतदान पुनर्निरीक्षणाचा हा कार्यक्रम 1 जानेवारी 2015 या अर्हता दिनांकावर आधारित असेल. त्यानंतर दावे व हरकती 15 जानेवारी 2015 पर्यंत निकालात काढल्या जातील. त्यापुढे मतदार याद्यांच्या डाटाबेसचे अद्ययावतीकरण 20 जानेवारी 2015, अंतिम मतदार यादीत प्रसिद्धी 21 जानेवारी 2015 अशी कार्यवाही होईल. नांदेड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेद्वारे मतदार यादीमधील मयत, कायम स्थलांतरित आणि दुबार नावे वगळण्याबाबत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. भारत निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र या संकेतस्थळावरून मतदारांना विविध प्रकारचे अर्ज नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची विद्युत जोडणी थकीत बिलापोटी तोडली जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत जोडणी तोडू नये. ज्यांची तोडली ती पूर्वपदावर सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवत आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. जेमतेम उपलब्ध पाण्यावर शेतात सिंचन सोय करून रब्बी हंगामात पिके घेत आहेत. बारामाही शेती ही पाण्याअभावी संकटात आहे. अशा परिस्थितीवर विद्युत कंपनीकडून थकीत बिलापोटी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची जोडणी तोडली जात आहे. काही जणांनी वीज जोडणी तोडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली व सविस्तर या संदर्भात माहिती सांगितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महावितरणला वीज जोडणी तोडू नका, जे तोडले आहे ते पूर्ववत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क अनिरुद्ध अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. यावर्षी जिल्ह्यातील सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले, त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार तिबार पेरणी करण्याची वेळ आली. परिणामी शेतकरी आत्महत्येच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. दरम्यान जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी निर्गमित केलेले आदेश जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधील पूर्ण गावात टंचाई परिस्थिती असल्याने जमीन महसुलात सूट देणे, सहकारी कर्जाचे रूपांतर, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, वीज बिलात 33.5% सूट, परीक्षा शुल्क माफी, राहू अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती लागू केल्या आहेत. याबाबत त्यांनी खरीप हंगामातील 50 पैशापेक्षाही कमी सुधारित हंगाम पैसेवारी असलेल्या गावांमध्ये विविध उपाययोजना, गावातील खातेदारांना टंचाई संदर्भात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सवलती देण्याची व्यवस्था करावी असे संबंधित सर्व यंत्रणा निर्देशित केले आहे. अनुसूचित जाती नवबोध घटकातील युवक युवतींसाठी सैन्य व पोलीस दलातील भरतीसाठी अमरावती येथे भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीची निवड चाचणी नांदेड येथे गुरुवारी 11 डिसेंबर रोजी होणार असल्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी कळवलं आहे. हे भरतीपूर्व प्रशिक्षण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे 3 महिन्यासाठी आयोजित केले जाणार आहे. या प्रशिक्षणार्थी 38 पैकी 30% महिला आरक्षण असून 11 महिला आणि 27 पुरुष प्रशिक्षणाची निवड करायची आहे. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबोध घटकातील खालील पात्र अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या युवकांना गुरुवारी 11 डिसेंबर 2014 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या गृहपाल मुलांचे शासकीय वसतिगृह गांधीनगर LIC कार्यालयाच्या मागे नांदेड येथे मूळ कागदपत्रासह व सांक्षित प्रतीसह उपस्थित राहावे लागणार आहे. पात्रतेच्या अटी व शर्ती अशा आहेत. उमेदवार हा अनुसूचित जाती नवबोध घटकातील असावा. त्याचे वय 18 ते 25 वयोगटातील असावे. उंची 165 सेंटीमीटर पुरुष, 155 सेंटीमीटर महिला. शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, शारीरिक दृष्ट्या निरोगी व सक्षम. निवड चाचणीसाठी उपस्थित राहताना जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयातील नाव नोंदणी दाखल व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक. या निवड चाचणीसाठी उमेदवारांना जाण्या येण्याचा भत्ता दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी व इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण खुशाल गायकवाड यांनी केले आहे. नांदेड येथील आंबेडकर नगरातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक मनता आप्पा बुराडे यांचे काल दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 6 मुले, 5 मुली व नातवंडे असा परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आज असणारे काही वाढदिवस: सत्यजित यादव, अनुश्री राणे, सुप्रिया माली पाटील, अशोक वाघ, आनंद किशन पुरकर या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. भारतीय बनावटीच्या संचार उपग्रह GSAT 16चं यशस्वी प्रक्षेपण. आज मतदार याद्याच्या पुनर्निरीक्षणाची विशेष मोहीम. कृषी पंपाच्या वीज तोडणीला स्थगिती, आमदार प्रताप पाटील चिखलीकर. 16 तालुक्यामध्ये पाणी टंचाई परिस्थिती जाहीर. अनुसूचित जाती नवबोध युवकांसाठी सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण. 11 डिसेंबरला नांदेड येथे निवड चाचणी. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. नमस्कार लाईव्ह बातमी.